अगोदरच्या भागामध्ये आपण द्वारकाधीश मंदिर, त्याचप्रमाणे जीवदानी आई मंदिर आणि नवदेवी दर्शन सुद्धा घेतलेले आहे। आत्ता आपण नालासोपारामध्ये शनिदेवाचं दर्शन घेणार आहोत। शनिदेवाचं मंदिर आहे ना, हे खूप सुंदर असं आहे, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला कोकणामध्ये गेल्यासारखं इथे वाटतं, कारण कोकणामध्ये कशी जशी कौलाची घरं असतात त्याच पद्धतीने हा मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे। आता हे मंदिर सुद्धा तुम्ही बघून घ्या। ज्या पद्धतीने शनी शिंगणापूर जशी शीळ आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा शनिदेवाची ही मूर्ती आहे। तुम्हाला जर कोणाला जाता येत नसेल तर नक्कीच तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता। आता इथे बघू शकता, इथे खूप छान अशी सर्व आजूबाजूला झाडं लावलेली आहेत। त्याचप्रमाणे आजूबाजूला असं खूप छान असे पाने देखील बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे बाळूमामाच्या नावाने चांग भरं असं इथे मस्त असं मंदिर आहे, बाजूलाच आहे एकदम, आणि खूप सुंदर हे सुद्धा मंदिर आहे। इथे सुद्धा आमच्या सर्व महिलांनी दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे इथे पाणी आहेत आणि पाण्यावर देखील सर्वांनी बसून एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या देवदर्शनासाठी इथून परतीचा प्रवास देखील केलेला आहे। त्यानंतर आम्ही विरार वसई म्हणजेच नालासोपारा इथे निर्मळ गाव आहे आणि जगद्गुरू स्वामी शंकराचार्य यांचं मंदिर आहे, त्या मंदिराला आम्ही भेट दिली आणि तिथले सर्व काही क्षण शूट करण्यात आले, ते देखील बघायला विसरू नका। आणि बऱ्याच जणांना माहिती असेल, नालासोपारा म्हटलं तर निर्मळची मोठी यात्रा इथे भरते आणि जवळजवळ ही 15 दिवसाची यात्रा असते आणि खूप इथे गर्दी देखील असते आणि खूप छान छान इथे तुम्हाला सर्व देवांचं दर्शन घडणार आहे। आणि इथे ना मी सुद्धा पहिल्यांदाच निर्मळच्या गावामध्ये आली, त्याचप्रमाणे खूप छान असं दर्शन देखील घेतलं। आता इथे बघू शकता, सद्गुरू स्वामी शंकराचार्य यांची समाधी देखील आहे आणि सर्वांनी आम्ही इथे दर्शन घेतलं। त्यानंतर समाधीचं दर्शन सुद्धा घेतलं आणि हे पुरातन काळीमधलं ऐतिहासिक असं हे मंदिर आहे। कधी तुम्ही निर्मळ गावामध्ये आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि खूप सुंदर असं हे पुरातन काळीचं मंदिर आहे। आणि बघू शकता, इथे शंकर भगवानाचं सुद्धा मंदिर आहे आणि आम्ही सर्वांनी हे दर्शन घेतलेलं आहे। आणि इथे ना आम्ही ज्यावेळेस ट्रिपला आलो त्यावेळेस हे स्थान आम्ही ठरवलं नव्हतं, हे सर्व आमच्या सुषमाताईच्यामुळे शक्य झालं आणि सुषमाताईनेच आम्हाला सुचवले की जगद्गुरू स्वामी शंकराचार्य यांच्या मंदिराला देखील भेट घ्या। धन्यवाद सुषमाताई। इथे ना गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं। त्याचप्रमाणे हे मोठं मंदिर आहे आणि खूप शांतता इथे आहे। तुम्ही गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा हे जाणवेल। आता इथे बघू शकता, खूप सुंदर अशा सर्व इथे रेखीव अशा मूर्ती आहेत। राम, लक्ष्मण, सीता, त्याचप्रमाणे हनुमान, गणपती बाप्पा, अशा खूप छान छान मूर्ती आहेत। सर्व मूर्ती हा बहुतेक तरी पुरातन काळीतल्या असाव्यात। नक्कीच तुम्ही इथे आल्यानंतर दर्शन घ्या। त्यानंतर आम्ही वसई नालासोपारामधील बद्रीनाथ मंदिरचं दर्शन घेतलं आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे। बघू शकता, इथे वेगवेगळ्या कलरने हे मंदिर सजवण्यात आले। त्याचप्रमाणे इथे नक्षीकाम, कोरीवकाम खूप सुंदर असं केलं आहे। आता मध्ये सुद्धा आपण जाऊन बघूया आणि बघू शकता। आणि इथे ना मंदिरामध्ये खूप भक्तगणांची गर्दी होती आणि सुंदर असं हे मंदिर आहे। कधी आला तर नक्कीच ह्या मंदिराला देखील भेट द्या। आणि इथे बघू शकता, मंदिरामध्ये शिरल्यानंतरच बद्रीनाथांचं आपल्याला दर्शन घडतं आणि इथे ना फोटोशूट करण्यासाठी त्याचप्रमाणे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड आहे। त्यामुळे मी मस्त असं सर्व ठिकाणचं शूट केलेलं आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका।
सुंदर असे हे मंदिर आणि आमच्या सर्व महिलांनी दर्शन घेतलं आणि सर्व आजच्या दिवसामध्ये जेवढं मी तुम्हाला देवदर्शन दाखवलं खूप सुंदर अशी ही देवस्थान आहेत. नक्कीच तुम्ही ह्या भागामध्ये कुठे आलात तर नक्कीच या मंदिरांना सर्व भेट द्या. कधी वेळ मिळाल नक्कीच तुम्ही ह्या सर्व मंदिरांना भेट द्या. तुम्हाला सुद्धा ही मंदिराचं दर्शन घेताना खूप प्रसन्न असं वाटेल. आता इथून आमचा पुढचा हा परतीचा प्रवास आहे आणि 1 दिवसाची इथे ट्रिप आता आमची संपलेली आहे. 3 व्हिडिओचे भाग बनवलेले आहेत. नक्कीच हे व्हिडिओ आवडले तर भरपूर शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.